महत्त्वाच्या बातमीनंतर आता बघूयात जगभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव मार्गावर असलेल्या भंडारा डोंगराच्या पायथ्याशी खासगी बसने अचानक पेट घेतला, तर यावेळी अग्निशमन दल वेळेत पोहोचू न शकल्याने ही बस पूर्णतः जळून खाक झाली आहे। सुदैवाने प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही। रात्री 9 ते 10 च्या दरम्यानची ही घटना आहे। आंबेनळीच्या घाटात ट्रक कोसळून अपघात झाला। या ट्रकमधून फरशी नेण्यात येत होती, तर या अपघातात चालक सोबत असलेला त्याचा साथीदार देखील त्या दोघांचा मृत्यू झालाय। तर अपघातग्रस्त ट्रक सकाळी जॉन्सन कंपनीच्या टाईल्स आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन पोलादपूरवरून साताऱ्याकडे जात होता। पोलादपूर हद्दीतील बावळी गावाजवळ चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा ट्रक दरीत कोसळून अपघात झालाय। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। नेरळमध्ये मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झालाय, तर साइन रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि अशोक चव्हाण यांना खुलं आव्हान दिलंय। हिम्मत असेल तर स्वतंत्र लढून दाखवा असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी केलंय। सांगलीमध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते। यावेळी देशातले विरोधक हे मोदींच्या भीतीने एकत्र आल्याचं देखील ते म्हणाले। बातमी क्रिकेट विश्वातून सिडनी इथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारताने आपल्या संघाची घोषणा केली आहे। भारताने संघात 3 बदल केलेत। ईशांत शर्माला आराम देण्यात आलाय, तर रोहित शर्माने चौथ्या कसोटीतून माघार घेतलीये। तर भारताने जाहीर केलेल्या 13 जणांच्या संघामध्ये उमेश यादव, अश्विन, कुलदीप यादव आणि के. राहुलला स्थान देण्यात आलंय। तर उद्यापासून सिडनी इथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होतीये। भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 आघाडी घेतली, त्यामुळे ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याची संधी भारताला मिळणार आहे। जम्मू काश्मीरमधील राजौरी इथल्या पीर पंजाळ पर्वत रांगेमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे। रस्त्यांवर बर्फाची सफेद चादर पसरल्याचे चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे। भारताचे 54 नागरिक आणि 483 मच्छीमार पाकिस्तानी तुरुंगात असल्याचं मंगळवारी स्पष्ट झालंय। पाकिस्तानने ही माहिती भारताला दिली आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यात माहितीची देवाणघेवाण झाली आहे। नवीन वर्षातही पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच आहेत। सीमेपलीकडून जम्मूच्या पूंछ भागात जोरदार गोळीबार करण्यात आला। या गोळीबारामुळे सीमा भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये झालेल्या भरधाव वेगाने जाणाऱ्या 7 गाड्यांची या ठिकाणी धडक झाली आहे आणि या भीषण अपघातात 3 जण ठार तर काही जण गंभीर जखमी झाले। उत्तर प्रदेशातल्या चंदौली इथे एक टेम्पो उलटून झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला। या टेम्पोमध्ये गायींची वाहतूक केली जात असल्याने इथे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये आता महिला पोलिसांकडून बाईकवरून गस्त घालण्यात येणार आहे। पुरुषांपेक्षा आपण कोणत्याही क्षेत्रात कमी नसून कोणतीही आव्हानं पेलण्यास आपण सज्ज असल्याचं या महिला पोलिसांनी सांगितलंय। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रुपयाने दमदार सलामी दिली। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा दर मंगळवारी 34 पैशांनी बदललाय, त्यामुळे रुपयाची किंमत ही एकूण 70 रुपये 43 पैशाच्या नव्या दरामध्ये झाली आहे। मध्य प्रदेशमध्ये नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारी कार्यालयांमध्ये वंदे मातरम म्हणण्याची परंपरा मोडीत काढण्यात आली आहे। काँग्रेसने ही प्रथा बंद केली आहे, तर कमलनाथ यांनी यामागे कुठलंही राजकारण नसल्याचं स्पष्ट केलंय। तर सोबतच केवळ वंदे मातरम म्हटलं की आपण देशभक्त ठरतो का असा सवालही त्यांनी विचारलाय। मेघालयमध्ये कोळसा खाणीत अडकलेल्या कामगारांच्या सुटकेचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत। मागील 20 दिवसांपासून हे कामगार खाणीमध्ये अडकले असून खाणीमध्ये साचलेल्या पाण्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत। आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथे फुलांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। देशविदेशातील प्रसिद्ध फुलं पाहण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना मिळाली। उत्तर प्रदेशातल्या अयोध्येतील हनुमान गढी इथे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। हजारोंच्या संख्येने भक्तांनी देवाचं दर्शन घेऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली आहे। बातमी आंतरराष्ट्रीय विश्वातून युरोपियन युनियनचे नवे अध्यक्ष बनण्याचा मान रोमानियाला मिळाला आहे। या निमित्तानं रोमानियाच्या संसदेवर रोषणाई करण्यात आली, तर नेत्रदीपक अशी ही रोषणाई पाहण्यासाठी नागरिक इथे गर्दी करतायत। लंडनमध्ये 1 जानेवारीला नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी परेडचं आयोजन करण्यात आलं होतं। ही परेड पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, तर या परेडमध्ये तब्बल 8000 परफॉर्मन्स सादर करण्यात आले। तर या परेडच्या माध्यमातून लंडन हे शहर व्यापारासाठी खुलं असल्याचं आवाहन करण्यात आलं आहे।
तिकडे इटलीमध्ये देखील असंख्य कलाकार नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले होते आणि इटलीमध्ये ही परेड पार पडली। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इटलीतील राजधानीच्या शहरामध्ये ही परेड पार पडली। तर या परेडमध्ये यूएस, कॅलिफोर्निया, जॉर्जिया आणि लुसानियाच्या बँड पथकांनी सहभाग घेतला होता। जेर बोल्सोनारो यांनी ब्राझीलच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे। या शपथविधी सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली। अर्थव्यवस्थेची ढासळती स्थिती आणि गुन्हेगारी ही जेर यांच्या समोरची आता आव्हानं असणार आहेत। बातमी रशियामधून। रशियाच्या मॉस्को इथे एका इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी आहेत। तर उणे 18 अंश सेल्सिअस तापमानात बचाव पथकाकडून लोकांना बाहेर काढण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। नवीन वर्षानिमित्त नेदरलँडमध्ये करण्यात आलेल्या बोनफायरनं बघता बघता भीषण स्वरूप धारण केलं। समुद्रकिनारी आयोजित करण्यात आलेल्या बोनफायरमुळे किनाऱ्यावरील झाडांना देखील अचानक आग लागली। तर अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून या आगीवर नियंत्रण मिळवलं। मात्र या आगीचा फटका किनाऱ्यालगत असलेल्या रहिवाशांना देखील बसलाय। नासाच्या न्यू हॉरिझॉन या यानानं अवकाश प्रवासातील सर्व विक्रम मागे टाकले असून या यानाने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ऐतिहासिक अल्टिमा थुले हा टप्पाही पार केलाय। अवकाश मोहिमांमधील हा सर्वात लांबचा पल्ला असून अतिशय गूढ मानल्या जाणाऱ्या लघु ग्रहाच्या कुपर पट्ट्यापर्यंत हा प्रवास या यानानं केलाय। चंद्राच्या उर्वरित पृष्ठभागाचं निरीक्षण करण्यासाठी चीननं प्रक्षेपित केलेलं चांग-4 हे यान 3 जानेवारीला चंद्रावर उतरणार आहे। त्यामुळे चांद्रयान-2 या अवकाश यानाचं प्रक्षेपण आता लांबणीवर पडणार आहे। अभिनेत्री विद्या बालननं तिचा 40वा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा केला। आपल्या घरी दिलेल्या पार्टीत तिनं तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आमंत्रण दिलं होतं। या पार्टीसाठी 70च्या दशकातील कपड्यांची थीम या ठिकाणी ठेवण्यात आली होती।